मुंबईत शिंदे करणार ठाकरेंना मदत। शिंदेंच्या प्रस्तावानं भाजपची कोंडी। शिंदे स्वतंत्र लढण्याच्या तयारीत। पड़ोस का बच्चा कितना भी सुंदर हो, उसका कितना भी पिक्चर आता होगा, पर उसको हम गोद में नहीं उठाते। गोद में हम अपने घर के बच्चे को ही उठाते हैं। ऐकलत, भाजपनं मुंबई महापालिकेच्या महापौर पदावर दावा ठोकून शिंदे सेनेला अस्वस्थ केलंय। दुसरीकडे नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपला तगडी टक्कर दिल्यानंतर शिंदे सेना आता मुंबई महापालिकेत 227 पैकी 125 जागांसाठी आग्रही आहे, तर शिंदे सेना 125 जागांचा प्रस्तावच भाजपला पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। मात्र शिंदेंच्या या खेळीचा ठाकरेंना कसा फायदा होऊ शकतो पाहूया। भाजप शिंदे सेनेचा 125 जागांचा प्रस्ताव स्वीकारण्याची शक्यता कमी। शिंदे सेना स्वबळावर लढली तर भाजपला मतविभाजनाचा फटका बसण्याची शक्यता। भाजपच्या मतविभाजनामुळे ठाकरेंचा महापालिका जिंकण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता। खरं तर शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरेंच्या 97 पैकी 65 नगरसेवकांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलाय। शिंदे सेना मजबूत झाली, त्यामुळे शिंदे सेना 125 जागांचा प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। तसंच शिंदे सेना सोबत आली तर भाजपला त्याचा फायदा मिळण्याचाही अंदाज अंतर्गत सर्वेतून दिसून आला। तो नेमका कसा पाहूया। भाजपला स्वबळावर सत्ता मिळणं कठीण। शिंदेंनाही स्वबळावर मोठं यश मिळणं अवघड। महायुतीत लढल्यास भाजप आणि शिंदेंनाही फायदा होण्याची शक्यता। महायुतीत लढल्यास ठाकरेंच्या 16 आणि काँग्रेसच्या 8 जागा भाजप जिंकण्याची शक्यता। नव्या संख्याबळानुसार भाजपला 106 जागा मिळण्याची शक्यता। 106 जागांनंतरही भाजपला बहुमतासाठी 8 जागा कमी पडण्याचा अंदाज। त्यामुळे शिंदे सेनेला सोबत घेणं भाजपला गरजेचं आहे। खरं तर महायुतीत सारं काही आलबेल नाही। भाजप आणि शिंदे सेनेत अंतर्गत कुरघोडी सुरू आहे, त्यामुळे भाजपनं शिंदे सेनेचा प्रस्ताव मान्य केला नाही आणि शिंदे सेना स्वबळावर लढली तर त्याचा ठाकरेंना फायदा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शत्रूचा शत्रू आपला मित्र यानुसार शिंदे सेना भाजपची जिरवण्यासाठी ठाकरेंना मदत करणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। वैदेही काणेकर सह सूरज मसूरकर, साम टीव्ही न्यूज।